की हे नेमकं वात, पित्त आणि कफ आहे काय? की वात म्हणजे केवळ गॅस, पित्त म्हणजे ॲसिडिटी, कफ म्हणजे पडणारा कफ. तर त्यांना वाटतं असंच आहे, पण असं नाही आहे. की मी माझी वातज प्रकृती आहे, कफज आहे किंवा पित्तज आहे, कसं ओळखता येतं? तर समजा वात प्रकृतीचा माणूस आला, तो ऑर्गनाइज नसतो, मग तो इकडे आणून तो त्याचा केस पेपर शोधतो, मग ते मला तो येईपर्यंत कळून जाते की हा वात प्रकृती. याचा म्हणजे मानसिकतेवर पण परिणाम होतो. पित्ताच्या लोकांना एक सर्टन फॉर्म ऑफ परफेक्शन, ॲग्रेशन, प्रिसिशन, हे सगळं जे प्रॉब्लेम आहे याच्याने काय होतं की त्यांना असं म्हणजे असं पाहिजे, आणि ते नाही झालं की जो राग येतो त्यांना, त्याचा परिणाम त्यांच्या पचनावर होतो. तो प्रकृती आणि प्रवृत्तीवरून कसा मग आजाराकडे ट्रान्सफर होतो? तर वात प्रकृतीच्या माणसाला जर पॅरालिसिस झाला तर त्याला डिफिकल्ट टू क्युअर आहे, पण सेम कफ प्रकृतीवाल्याला झाला मग तो पटकन 3-4 महिन्यात रिकवर झालेला दिसेल. ते दोष बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तर हे बॅलन्सिंग म्हणजे नेमकं काय, आणि ते इम्बॅलन्स झाल्यानंतर काय होऊ शकतं? म्हणजे निसर्गाने आपल्याला एवढं उलटं बनवलंय की वात प्रकृतीवाल्याने शांत बसायचंय, पण त्याचं शांत बसण्याचं त्याचं बेसिक ह्याच्यात नाहीये, पण त्याने बॅलन्स आणायचं, त्याला शांत बसवलं होणार. पित्तामध्ये फायर दिलाय की तुम्ही सगळं करा, पण तुम्हाला मध्यमच राहायचं, बॅलन्स राहायचं, तुम्ही सगळं करायचं नाहीये. आणि कफामध्ये दिलंय की तुम्ही आराम करा, हे त्यांच्या मुळात आलेलं आहे. पण त्यांना पाहिजे की तुम्ही खूप मेहनत करा तर तुम्ही फिट राहाल. सो प्रत्येकाने ते केल्याशिवाय निसर्गाचा बॅलन्सच येणार.